जाणून चालेल परत या. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं सगळ्यांचं आपल्या मित्रांनो. इलेक्शन लागलेलं आहे 2024 आणि शिरूर शहरामध्ये आपण आहोत. नागरिकांची मतं जाणून यंदाचा कौल जो आहे तो नागरिक कोणाला देणार आहे. तर या ठिकाणी शिरूर शहरामध्ये BJP महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते आपला प्रचार करताना आपल्याला दिसलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं कोण बोलेल? मॅडम सगळं केलं आपण. सगळ्यात महत्त्वाचं या इलेक्शनमध्ये माहिती आहे हे आपल्याला सगळ्यांना तर आमचे होणारे खासदार शिवाजीराव आढळराव दादा हेही सगळ्याला सोबत घेऊन चालणारेच खासदार आहेत हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आमचा सगळ्यांचा पाठिंबा आणि शिरूर शहराचाही हा खासदारांच्या बाजूनेच असणार आहे, आढळराव दादांच्या. आणि राहिलं मोदींच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मोदीजी हे पहिल्यापासूनच रामनामच्या विचारांचे आहेत. त्यांनी आज जे काही केलंय देशासाठी समाजासाठी हे कुठलाही पक्ष कुठलाही माणूस करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो की आम्हाला सुरक्षित राहायचं. अरे तुम्ही फक्त गावातला किंवा तुमच्या कॉलनीतला तुमच्या शहरापुरता विचार करू नका. आज मोदीजींनी देश सुरक्षित ठेवला. एकदा काही बॉम्बस्फोट झाला आणि घरात घुसून त्यांना मारले. हे सगळ्याला तुम्ही लक्षात घ्या. घरात घुसून मोदींनी मारण्याची आमच्या देशावर काहीही झालं तरी आमच्या हिंमत आहे आणि आमचे जे खासदार आहेत ते मोदीजींच्या विचाराचेच आहेत. त्यामुळं आम्हाला आमच्या आढळराव दादांनाच खासदार बनवायचं आहे आणि आम्ही आमच्या दादांनाच खासदार आता फक्त आपण पूर्ण बाईट होईपर्यंत जरा घोषणाकडे कमी करू, नंतर तुम्ही घोषणा देणार आहेत. फक्त की मोदी सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे. निश्चितपणे भारतीय जनता देखील ते सगळं पाहत आहे. परंतु आपण पाहतोय की बेरोजगारीचं प्रमाण जे आहे सध्या वाढते भारतामध्ये, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. थोडी शेतीची अवस्था देखील ग्रामीण भागामध्ये शेती कमकुवत आहे. तर काय वाटतंय तुम्हाला की मोदी सरकारने काही पावलं उचलायला हवीत काय संदर्भात? कारण आता आपण 10 वर्ष जे मोदीजींनी काम केलं ते वरती सगळं वरती आता शहरी भागात बघा, ग्रामीण भागात आहे हे आम्हाला मान्य आहे. पण 10 वर्षात मोदीजींनी फक्त देश सुरक्षित ठेवण्यासाठी जे काम केलंय ते आता ह्या पंचवार्षिकमध्ये मोदीजींचा पूर्ण फोकस हा ग्रामीण भागात असणार आहे. कारण आधी देश वरती सुरक्षित राहणं गरजेचं होतं. वरती देश सुरक्षित आहे तर आपला शेतकरी सुरक्षित आतमध्ये राहणार आहे. त्यामुळे आता जे 10 वर्ष काम झालं ते वरच्या लेवलला झालं. आता फक्त मोदीजींचं काम ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असणार आहे. हे आम्हाला आमच्या मोदींवरती विश्वास आहे. का नाही द्यायलाच पाहिजे. कारण की कसं आहे की जेव्हा आपण शौचालय महिलांना सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत वाट बघायला शौचालयाला ते रस्त्यावर बसायचे. त्या इतक्या लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणून जाताना ते मान खाली करून बसायचे. जेव्हा गॅस नव्हता बायकांना स्वयंपाक करायला, पुरुषांना काय पाहुणे आले स्वयंपाक करायला, महिलांना काय बोलता यायचं चुलीवरती स्वयंपाक करायला. त्यामुळे दूर आहे. त्यामुळे डोळ्याचे घास नळाला पाणी नव्हतं, विहिरीवर जायचं, 3-3 अंडे आणायचे डोक्यावर मग ते करायचं. मग आमच्या सरकारने काय केलं, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सकाळी उठलं की पहिलं तोंड घ्यायचं तर नळाला पाणी, शौचालयाला जायचं स्वयंपाक करायचा, गॅस आहे, घरकुलची योजना आहे. काय नाही आणलं तुम्ही विचार करायला. आणि आता विरोधी पार्टी म्हणत आहे की गॅस जो होता आता त्याचे रेट जे आहेत ते वाढलेले आहेत. म्हणजे एकंदरीत महागाई वाढली. काय सांगा म्हणून त्यावर कसं वाटतं? आता महागाई वाढली हे त्यांना लागतं, आम्हाला वाटत नाही. गॅस आहे, गॅस महाग झाला आहे. मग तुम्ही हे म्हणताय का की आम्हाला धान्य फ्री भेटतं आहे? कोरोनाच्या वेळेस तुम्ही वॅक्सिन घेतली, तुम्ही काही फुकट घेतलंय ना, तुम्ही पैसे देऊन घेतले का? जेव्हा मोदी सरकारने वॅक्सिन दिली तेव्हाच आपण राहिलो ना. आता बघा बाहेरच्या देशात वॅक्सिन घेतली किती लोक मिळली काय मिळते. मग आपल्या प्रदेशात वॅक्सिन गेली, मोदी सरकारने वॅक्सिनचं घेतलं.
मग ते तुम्ही विचार करता का ते पैसे देऊन केलंय का? जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा वॅक्सिन घेतली आहे. जे आपले जे कार्यकर्ता आहे ना त्याच्यापेक्षा आधी त्या लोकांनी वॅक्सिन घेतली आहे म्हटलं की आम्ही घेतली नाही. फायदा झाला देशभरामध्ये महागाई नाही असं नाही, अजिबात नाही. तर आणि काय आणि याच्या अगोदर 15 वर्ष 18 वर्ष काय वाटतं तुम्हाला किती फरक जाणवतो? मला तर असं वाटतंय की सगळी शिवाजी जनता म्हणते की शिवाजीदादा आढळराव पाटील हे खासदार नसताना शिरूर शहरासाठी भरपूर विकास कामे दादांनी केलेली आहे. आणि आता सुद्धा खासदार नसताना सुद्धा ह्या जेव्हा अमोल कोल्हे सुद्धा खासदार होते तेव्हा शिरूर शहरासाठी निधी हा आढळरावांनीच दिलेला आहे. तर मग असं वाटतं त्यासाठी आपण आढळरावांना सगळे सपोर्ट करतो. 100% आम्ही कसा शिरूर शहरामध्ये प्रचार करतोय. खरं शिरूरची जनता म्हणते की आम्ही अमोल कोल्हेनं मतदान देऊन खूप मोठं नुकसान केलेलं आहे आणि आम्ही आता जे मतदान देणार आहे ते आढळरावांनाच मतदान देणार आहे. मला एक तुम्ही सांगा ना, आता गेल्या पंचवार्षिक वर्षामध्ये अमोल कोल्हे कुठं होते? त्यांनी कोरोना काळामध्ये जनतेला दिसले जाते कसं आढळरावांनी कोरोना काळामध्ये सगळ्यांना औषधं पुरवली. परत घरोघरी जाऊन सामान जे महिलांना स्वयंपाकासाठी सामान लागते ते सगळं किराणा लोकांना दादांनी दिलं आहे. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. सगळ्यांच्या लोकांच्या तोंडामध्ये दादांचंच नाव आहे आणि दादा हे 2 ते 3 लाखाच्या लीडने निवडून येणार म्हणजे येणार. तर आता अजून देखील आपल्यासोबत काही भगिनी आहेत. दादा एक मिनिट मी नाव सांगायचं रीता जाधव शिरूर शहरामध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम करते. माझा एक विचार आहे सुद्धा हा माणूस उभा जो राहणार आहे त्याला सगळ्यांनी मतदान करा, योग्यतेनुसार करा. आणि माझं एक म्हणणं आहे की जेवढ्या लेडीजसाठी मोदी सरकारने फॅसिलिटी दिल्या, पाणी, गॅस, चूल मूल सगळे शिक्षणापर्यंत खर्चापर्यंत दिला आहे. त्यामुळं माझ्या हात जोडून विनंती आहे शिरूर शहरामध्ये की सगळ्यांनी दादाला निवडून आणा, दादांना सपोर्ट करा. कारण की एकमेव दादा असे खासदार आहेत की त्यांनी निधी दिलाय, पाणीसाठी दिलाय, रोडसाठी दिलाय, सगळ्यांच्या कामासाठी गरजेसाठी दिलाय. त्यामुळे सगळे आपण त्यांना सहकार्य करणार आहोत आणि तेच निवडून येणार आमच्या शिरूरमध्ये. एवढी आमची ताकद ठेवून आम्ही कामं करतो. नमस्कार, मी रत्निका रुपेश राष्ट्रवादी. काय सांगाल आता आपण इकडे सपोर्ट करतो म्हणजे आढळरावांना सपोर्ट करतो. तर अनेक आरोप होतात की जे कोणी नेते लोक आहेत तिकिटासाठी इकडनं तिकडे जातात. काय सांगाल तुम्ही? खरं तर महायुतीचं सरकार आहे आणि दादांनी पहिल्यांदाच केलेलं आहे की महायुतीचं ही जागा घड्याळाला आहे. घड्याळाला आणि तिन्ही राज्याच्या दादांना सहमती आहे आणि कॉर्डिनेशन या घड्याळाच्या चिन्हावर करतात. त्याच्यामुळे ज्या लोकांनी सांगितलं आयात उमेदवार वगैरे या गोष्टीला तडा गेलेला आहे अजिबात नाही. आणि ही सगळी विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे. या निमित्ताने हे सांगेल की यावेळेस अमोल कोल्हे ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस ते मनसेत होते. त्याच्यानंतर आढळराव दादा शिवसेनेत असताना त्यांना कळलं की आपल्याला या ठिकाणी तिकीट मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा हात पकडून ते राष्ट्रवादीत आले. मध्यंतरीच्या काळात आपण या बातम्या ऐकलेल्या आहेत. न्यूजलाही दाखवत होते की हे बीजेपीत जाणार आहेत आणि तसे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी कालच आपल्याला न्यूज येत होती की ते बीजेपीतही जाणार होते. मग त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न मला विचारला की आयात उमेदवार तिकिटासाठी, मग नक्की सर्वसामान्य जनतेलाही हे समजायला हवं नक्की आयात उमेदवार कोण आणि फक्त मलाईसाठी कोण इकडे तिकडे फिरतो. टेक्निकल इश्यू आहे. हो, अगदी म्हणून साठी ते इकडे उभे आहे. ओके, ठीक आहे. चला सगळ्यांना हे बोलतात तुमच्याकडे आणि काय वाटतं तुम्हाला आता हे दोघांच्या कामांमध्ये किती फरक वाटतो तुम्हाला? 100% फरक आहे. आणि आढळराव दादा म्हणजे एक स्पिरिट आहे आणि कामाचा माणूस आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आढळराव दादा. 5ही तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यत हा खूप मोठा मुद्दा होता. बैलगाडा शर्यत सुद्धा दादांनीच चालू केलेली आढळराव दादांनी. कारण तमिळनाडूच्या भरतीवरतीचा जो नियम आहे तोच जल्लीकट्टू तोच नियम इकडं लावून आढळराव दादांनीच बैलगाडा शर्यत चालू केलेला आहे. आणि आढळराव दादांचा सुद्धा त्यांनी 7 वकील
दिल्ली हायकोर्टामध्ये 7 वकील देऊन स्वतः खर्च 40 लाख रुपये स्वतः दादांनी खर्च केलेला आहे आणि दादांनी सुद्धा आढळराव दादांनी सुद्धा चाकण या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि आढळराव दादांच्यावरती ते गुन्हे सुद्धा आज आहेत आणि दादांना न्यायालयात जाऊन उभं राहावं लागतं. म्हणून सांगतो तुम्हाला शिवाय दादा आढळरावच निवडून येणार. आणि सांगायचा भाग असा की त्या दिवशी उर्मिला कांचनला अमोल कोल्हेंची जी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी 40 निवेदक पत्रकं दाखवली. पण मला त्यांनाच ते सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही सांगताय की आम्ही अजितदादांना निवेदन दिले आणि आमची कामं केली नाही, परंतु अजितदादा पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते. अजितदादा पवारसाहेब 2.5 वर्षे आपले महाविकास आघाडीचे पालकमंत्री होते, तेव्हा तुम्ही का नाही कामं दिली? तुम्ही आज विरोधात गेले म्हणून सांगताय की आमची कामं केली नाही. परंतु अजितदादा पवारसाहेब हे अशी व्यक्ती आहे, पक्ष विरहित कामं करणारे माणूस आहेत. कोण छोटा कोण मोठा, खासदार आमदार काहीही बघत नाही. परंतु अजितदादा पवारसाहेब हे पालकमंत्री असताना अतिशय शिरूर शहरात असेल, शिरूर तालुक्यामध्ये असेल, चौसष्ट गावामध्ये असेल की ती पक्षपाती करत नाही. ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. आणि अमोल कोल्हेंना मला तेच सांगायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस दादा पालकमंत्री होते त्यावेळेस तुम्ही का नाही कामं मागितली अजितदादांना? तुम्ही आत्ता विरोधात दादा गेले पुन्हा पालकमंत्री झालेत आणि तुम्ही सांगताय की ही 40 पत्र आणि मी दादांनी मला काम नाही दिलं. अहो, आढळराव दादा विरोधात असून सकट आढळराव दादांना DPDCतून 55 कोटीचा निधी अजितदादांनी दिलेला आहे. आणि तुम्ही तर महाविकास आघाडीचे खासदार होतात, त्यावेळेस तुम्ही का नाही लोकांचे प्रश्न मांडले? तुम्ही का नाही निधी मागितला? 100% दादांनी तुम्हाला निधी दिला असता. तुम्हाला लोकांची कामं करायची नाही आणि तुम्ही दादांच्यावरती बोलायचं हे साफ चुकीचं आहे. हे जनता, शिरूरची जनता अजिबात मान्य करणार नाही. तर